कुणाकुणाला डायबिटीज मुक्त व्हायचं आहे? डायबिटीज मुक्त कुणाकुणाला व्हायचं आहे पहिला अॅड्रेस करा. नुसतं जे ऐकायला आलेत की नाही, इथं काय आता ऐकायला तर पाहिजे पहिला श्रवण भक्ती. मग सगळं समजून घ्यायचं आणि मग ॲक्शन करायची. तर आता बघा ही सत्याची फॅमिली मार्फत तुम्हाला ही व्याख्यानमाला चालू आहे. जागतिक महिला दिन 8 मार्चला झाला ना, त्यानिमित्त ही व्याख्यानमाला चालू आहे. वेगळे-वेगळे टॉपिक आहेत आणि इथं तुम्ही ज्यावेळी मॉर्निंग प्रेझेंटेशनला ऐकता बघा, आता इथं तुम्ही कितीतरी लोकांचे रोज वेगळे-वेगळे एक्सपिरियन्स ऐकता. मग इथं ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर लोकं आयुर्वेद, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक कुठं-कुठं फिरून-फिरून आलेले असतात आणि इथं आल्यानंतर स्टेप बाय स्टेप स्वतःची फॅमिलीच्या गाईडन्सखाली जसं काम करत जातील, तसं त्यांचे डॉक्टर लक्षात घ्या, औषध काय कमी-कमी करत बंद होत निघालेत. आता अनुराधा पाटलांचा सुद्धा तुम्ही ऐकलं ना रिझल्ट. इन्शुलिन कमी झालं, गोळ्या कमी झाल्या, किती गोळ्या आता 1 गोळी काहीतरी राहिली आहे फक्त. तर औषध सुद्धा एक नाही कमी करायची, बंद करायची प्रोसेस असते. आता स्वतःची फॅमिलीने तर कुठेही काही मोहीम काढलेली नाही डॉक्टरांच्या विरोधात किंवा औषधाच्या विरोधात बिलकुल नाहीये लक्षात घ्या पहिल्यांदा. कारण का जिथं आपल्याला गरज आहे की नाही डॉक्टरांची, औषधोपचाराची तिथं आपल्याला सगळं काही करायचं आहे. सगळं काही करायला तिथे काही दुमत असायचं कुणाचंही कारण त्या ठिकाणी नाही आहे. फक्त आपल्याला काय म्हणणं आहे आमचं स्वतःची फॅमिलीचं, आपल्या रूट कॉजवर काय काम चाललं जातं काय? रोगाच्या मुळावर काय काम होतं का? तर त्याच्यावर जर तुम्ही थोडं-थोडं काम करायला लागला की नाही, तर तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम असला आणि योग्य त्या गाईडन्स खाली आणि त्याच्यामध्ये जर तुमची सातत्य, कन्सिस्टन्सी राहिली तर त्या ठिकाणी तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. आता बघा डायबिटीज माझी काही विधानं तुम्हाला नवीन लोकं असतील, जुन्या लोकांना तसं माहिती आहे. तर काही लोकांना बघा जे जुने नवीन लोकं आहेत त्यांना धक्कादायकच वाटतील. डायबिटीज हा की नाही रोगच नाही आहे लक्षात घ्या. ब्लड प्रेशर हा रोग नाही आहे. डायबिटीज हा रोग नाही आहे. लक्षात आलं तर तुमचे सिम्प्टम्स आहेत, लक्षणं आहेत आणि ट्रीटमेंट कशावरती चालू आहे? लक्षणावरती, सिम्प्टम्सवरती. तुमच्या रक्तातली साखर वाढलेली आहे. रक्तातली साखर वाढणं धोकादायक असते. 100% धोकादायक असते. आणि मग ते काय करतं तुमचं औषध काय करतं? जे वाढलेली असते की नाही ते थोडं काय करतं? कमी करतं. एवढंच त्याचा रोल असतो. कुठलंही तुम्ही औषध घ्या, तर ते काय त्याचा रोल काय असतो? तर ते बरं करण्यासाठी दिलेलं नसतं. प्रामुख्याने ॲलोपॅथिक औषधं जी असतात तर ती. तर तिथं आता ॲलोपॅथी शब्दाचा पण मी तुम्हाला अर्थ सांगतो. ॲलो म्हणजे उलट आणि पॅथी म्हणजे उपचार पद्धती. उलट उपचार पद्धती, अगेन्स्ट उपचार पद्धती, उलटी उपचार पद्धती. उलटी म्हणजे काय? तर तुम्ही काय सांगता की नाही त्याच्या उलट औषध देतात. तुम्हाला रक्तदाब वाढलाय, रक्तदाब कमी करायचं औषध. तुमच्या रक्तातली साखर वाढली आहे, रक्तातली साखर कमी करायचं औषध. तुम्हाला काहीतरी दुखतंय, पेन्स आहेत, पेन किलर देतात. तुम्हाला उलटी व्हॉमिटिंग होतंय, उलटी कमी व्हायचं औषध. तुम्हाला डिसेंट्री लागली आहे, डिसेंट्री कमी व्हायचं औषध. तुम्हाला इचिंग होते, खाज उठते, खाज कमी करायचं औषध. त्याला काय म्हणायचं? उलटी पॅथी, ॲलोपॅथी. जे पेशंट सांगतो की नाही त्याच्या उलट औषध द्यायचं. मग पेशंटला काय होतं रिलीफ मिळतो. दुखायचं थांबलं रिलीफ, खाज उठायचं थांबलं रिलीफ, पित्त कमी झालं रिलीफ. लक्षात आलं तर उलटी पॅथी. पित्त वाढलं